काय फोटो काढतोय पुन्हा एकदा आपण किरकिरे एक बलदंड शरीरयष्टी धारण केलेला खेळाडू बोनस गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी या ठिकाणी आपणच्या माध्यमातून घेतला जातोय. आणि रसिकांचे डोळे मात्र मैदान क्रमांक 1 वर समाधान मोरे. आता हा मात्र पुन्हा एकदा रोहन पाटील आपल्या संघाचा एक मुख्य चढाईच्या भूमिकेमध्ये चतुरस्र चढायांच्या जोरावर आपल्या संघाला अनेक वेळेला नामांकनासाठी आणि क्रमांकासाठी पात्र ठरणारा खेळाडू आहे. मात्र पाहायचं आहे एकदा आता प्रशांत जाधव नामांकित चढाईपटूंमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण पाहिलं असा प्रशांत जाधव या ठिकाणी चढाईसाठी येतोय. अशी स्ट्रॉंग मॅच, एक मजबूत सामना मैदान क्रमांक 1 वर आपण या ठिकाणी घेत असताना पाहतोय. आणि आता मात्र इथे प्रशांत जाधव, सुंदर खेळ, अप्रतिम खेळ. रोहन चढाईसाठी येतोय, 3 नंबरची जर्सी परिधान केलं रोहन. आता या ठिकाणी प्रशांत जाधव मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे गुण मिळवून मात्र प्रत्येकाला विजयास पाहिजे. परंतु विराज राणे एक उत्तम कोपरारक्षक म्हणून नेहमी आपली भूमिका मांडणारा एकदा आपण किरकिरे. खूप मोठा आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये आपण निर्माण केलेला आहे, स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. आणि हाच दबदबा आणि तीच धमक आणि तीच चमक आणि तीच दहशत मात्र आपण अगदी सुरुवातीला पहिल्या फेरीपासून या ठिकाणी निर्माण केले. आता मात्र स्मित देखील एक हरवणारी आणि खऱ्या अर्थानं चाणाक्षपणे चढाया करणाऱ्या आपल्या संघाच्या एक गुणवंत खेळाडूंमध्ये गणला जाणारा खेळाडू आहे. अगदी फार कमी वेळेमध्ये अधिक प्रगती ही स्मितच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघामध्ये एक खरं तर मागच्या लाईनमध्ये उभा राहणारा स्मित पुढच्या लाईनमध्ये कधी येऊन थांबला हे कळलं देखील नाही. इतका प्रभावी आणि सुंदर खेळ स्मितचा देखील ह्या काही 1-2 वर्षांमध्ये करून दाखवला. हो हो, पुन्हा एकदा सुंदर समाधान मोरे. सामना भैरवनाथ यशवंत खान या संघाकडे पाहतोय. पुन्हा एकदा स्मित 01 अर्थात 1 नंबरची जर्सी परिधान केलेला स्मित आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून पाहतोय. स्मितची भूमिका सुंदर आहे आणि अजून देखील तशीच आहे, म्हणजे बदल काहीच नाही आहे. तीच चमक आणि तीच धमक, तीच गुणवत्ता, तीच क्वालिटी आणि तीच लढण्याची ताकद ही स्मित मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मग आपण किरकिरे मात्र इथे येतोय का? येतोय, निश्चितपणे येतोय. 1 गुण आपले 2 गुण आपल्या संघासाठी येतोय. मग तिकडे 2, इकडे सुद्धा 2. अशा प्रकारे ही लढत अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत राहणार. मग जिंकणार कोण हा देखील काहीचा प्रश्न, रसिक मनाला भेडसावणारा प्रश्न आहे, रसिक मनाला पडणारा प्रश्न आहे. एक प्रश्नांकित ही स्पर्धा मात्र इथे आहे. दोनही संघ तसे भरभक्कम आहेत, दोनही संघाकडे स्टार खेळाडू आहेत. मात्र इथे रंगदेवताच ठरवणार
इथे हे रणांगणच ठरवणार विजयश्री कोणाच्या बाजूने देणार आणि कोणाचा संघ हा सेमीफायनल मध्ये पात्र ठरणार. कारण ही आव्हानात्मक खेळ अशासाठी म्हणेन की ह्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो बक्षिसाचं पात्र ठरेल, म्हणजे 3 येणार, आणि जो संघ पराभूत होणार तो अर्थात या स्पर्धेच्या बाहेर म्हणजेच आऊट होणार. अशा पद्धतीनं इथे मन लावून तणापासून या ठिकाणी ही स्पर्धा मात्र आपल्याला खेळावी लागणार आहे, हे मात्र निश्चित. तितकाच मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अजून देखील पाहायला मिळतोय. क्या बात आहे, 1 गुण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण किरकिरे आपण क्रिकेटला पकडण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात, परंतु असफल आणि यश मात्र मिळत नाहीये. पुन्हा एकदा स्पीड. रसिकांच्या नजरा मात्र खेळाकडे, रसिकांचं लक्ष मात्र खेळाकडे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, विप्रो मात्रेंच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही आम्ही नेहमीच म्हणत असतो, दैव देतं आणि कर्म नेतं. असो, खेळ चांगला आहे, परंतु चुका आणि शिका. पुन्हा एकदा प्रशांत जाधव. तिकडे सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. 6-16 म्हणजे 10 गुणांची आघाडी आतापर्यंत यशवंतहार संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहन चढाईसाठी येतोय. पुढील 4ही संघ आपण जायचं राहायचं. मैदान क्रमांक 1 साठी मरीदेवी धेरंड वत शिवाई बांधण आणि 2 साठी जय बजरंग रोहा वत श्रीगणेश दिवलांग या संघांना आपण जायचं राहायचं आहे. पुन्हा एकदा समाधान मोरे. काय झालं? मधला का? मधला पट्टा आता तुमच्यावरच आहे बघा. मागे मॅच चालू आहे, सामना चालू आहे. आमचे स्वयंसेवक तिथे आहे, जरा ऐका त्यांचं प्लीज. मग बसून तरी घ्या. एक सुवर्ण मध्ये काढा, बसा. थर्ड रेट साठी मग पाणी केली, कारण तेवढा कॉन्फिडन्स आहे, तेवढा आत्मविश्वास आहे, तेवढ्या ताकदीवर विश्वास आहे मित्रांनो. याला ताकद म्हणतात, याला शक्ती म्हणतात. जी स्वबळावर कितीही मोठी जरी शक्ती समोर असली तरी स्वतःच्या विश्वासानं निर्माण झालेली शक्ती आहे ना, ही एक वेगळी शक्ती आहे, जी निश्चित आपणच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतो. पुन्हा एकदा आपण किरकिरे. कुलदीप भगत जरा सहकार्य. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. कुणाल कांबळे, आपण आपल्या गाडीजवळ चला. आपले मित्र त्या ठिकाणी वाट पाहत आहे. कुणाल कांबळे मुरुड. पुढील संघ मरीदेवी धेरण शिवाई बांधण मैदान क्रमांक 1, जय बजरंग रोहा श्री गणेश दिवलांग मैदान क्रमांक 2. आपण तयार राहा. प्रशांत जाधव चढाईसाठी कुठेतरी टाइमपास चढाई, कुठेतरी वेळ घालवणारी चढाई.
कुठेतरी वेळ 9 गुणांची आघाडी आतापर्यंत पांडवादेवी रायवाडी या संघाकडे आहे मध्यंतरपर्यंत, परंतु तेवढाच वेळ मध्यंतर नंतर सुद्धा असतो. त्याच्यामुळे धैरण संघ आपण देखील पुन्हा आघाडीचं रूपांतर पिछाडीमध्ये करू शकताय किंवा तेवढाच वेळ पांडवादेवी रायवाडी आपल्यासाठी सुद्धा आहे याची डबल सुद्धा आघाडी आपण घेऊ शकताय. काही होऊ शकतं, कारण वेळ ही जशी हाफ टाइमच्या अगोदर असते तेवढीच नंतर सुद्धा असते. 1 साठी मरीदेवी धैरण वरती शिवाई बांधण आपण तयार राहा. 2 साठी जय बजरंग रोहावरती श्रीगणेश देवलांग आपण तयार राहा. सिंगल पॉइंट त्या ठिकाणी दिला जातोय. 1 गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्मिथ. तिकडे मध्ये एक मोठी कमाई अर्थात यशवंत संघाकडे दिसते 21 आणि इकडे पनवेल स्पोर्ट्स पनवेल 7 गुणांवर आहे. आता मात्र अशक्य झालंय ते धैरण संघाला. आपण किरकिरे सारख्या एका मोठ्या खेळाडूला या ठिकाणी पकड करणं हे थोडंसं आव्हानात्मक बाजू झाली आहे. धैरण संघ त्यासाठी योग्य व्यूहरचना, त्यासाठी योग्य जाळ्याची विणणी हे देखील फार महत्वाचं आहे. मग हे जाळं कशा पद्धतीनं विणायचं आणि त्याच्यामध्ये आपण किरकिरीला अडकवायचं हे मात्र तुमचं कौशल्य आहे. खेळाडू बाद प्रशांत जाधव 3 वर्सेस 1 पकडला गेल्यास अधिकचा 1 गुण धैरण संघाला मिळेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी वनदेव क्रीडा मंडळ पाल्हे आणि ग्रामस्थ मंडळ पाल्हे यांच्या आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही संपन्न होणारी एकादशीच्या निमित्तानं संपन्न होणारी ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला अर्थात पांडुरंगाच्या ह्या नगरीमध्ये आणि अर्थातच इथे एका जिल्हा परिषद शाळेच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होणारी एक कबड्डी स्पर्धा आहे. हिला एक वेगळं महात्म्य आहे, एक वेगळं महत्व आहे आणि अशी स्पर्धा मात्र काही वेळात या ठिकाणी अंतिम टप्प्याकडे वळणार आहे, सांगता समारोपाकडे वळणार आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही सगळेच साक्षीदार आहोत. अशाच भव्य कबड्डी स्पर्धा पाहत असताना मग सगळं बाजूला ठेवून, सगळा ताण तणाव बाजूला ठेवून अगदी बिनधास्तपणे मनमोकळेपणानं ही स्पर्धा मात्र आपण पाहत असतो. एक मोठी आघाडी जवळपास आपण पांडवादेवी रायवाडी या संघाकडे जात असताना पाहतोय आणि आता मात्र सुख आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा त्रुटीच्या काळाचा अवलंब जय हनुमान धैरण करले जातात. मात्र आता